तुम्ही कधी अशी गावरान पद्धतीने आमटी बनवली आहे का? बनवली नसेल तर एकदा बनवून बघा. चव एकदम भन्नाट लागते. यासाठी पॅनमध्ये तेल घातलं, 1 वाटी बाजरीचं पीठ घालायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं. भाजून घेतलेलं बाजरीचं पीठ एका मिक्सिंग बाउलमध्ये काढायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे. गुठळ्या मोडून काढायच्या, 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. वाटण करण्यासाठी खोबरं, कांदा, मूठभर कोथिंबीर, लसूण, आलं, 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या. गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट करायची नाही. कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं, यानंतर वाटण घालायचं. हिंगसुद्धा घातलेली आहे, हिंग पावडर. वाटण घालून परतून घ्यायचं. हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, धणे जिरे पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर घालायचं 1 चमचा दाण्याचा कूट, तोसुद्धा मिक्स करायचा आहे. बाजरीचं पीठ भिजत ठेवलं होतं ते घालायचं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि मिक्स करून घ्यायचं आणि मस्त ही आमटी छान शिजवून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. भातासोबत किंवा भाकरीसोबत भन्नाट लागते. करून बघा. रेसिपी आवडली, लाईक शेअर करा.